अभिनेत्री किशोरी शहाणे जी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, तुमच्यापर्यंत दुःखद बातमी पोहोचली असेल, काय आपल्या भावना आहेत या क्षणाला, काही आठवणी असतील? प्रार्थना करत होतो की त्यांनी अजून राहावं आपल्या सगळ्यांच्या सोबत आणि अजून प्रेरित करावं सगळ्यांना आपले त्यांचे आताचे पण तुम्ही व्हिडिओज बघितले असतील तर ते नेहमीच स्वतःच्या तब्येतीबद्दल बोलायचे की तब्येत सांभाळा आणि निसर्गरम्य ठिकाणी जा आणि आपली तब्येतीची नेहमी काळजी घ्या. तर इतकं पोल्युशन वाढत चाललंय. तर पर्सनल कनेक्ट आमचं असं होतं ना की माझे सासरे आणि ते मित्र होते आणि बलराज माझ्या सासऱ्यांचं नाव, ते पण हिरो होते आणि जेव्हा धरमजी नवीन आले होते तेव्हा ते बलराजजी ते असे दोघं मित्र होते. त्यानंतर माझे यजमान दीपक बलराज विज यांनी सिनेमा डायरेक्ट केले आणि त्यांच्या चित्रपटात म्हणजे आमच्या चित्रपटात त्यांनी कामही केलं शिर्डी साईबाबामध्ये. त्याच्यामध्ये त्यांच्यावर आमचं एक गाणंच आम्ही चित्रित केलं होतं शिर्डीपुरेश्वर साईनाथ म्हणून आणि त्यांनी खूप धमाल केली होती त्या गाण्यामध्ये आणि माझं वैयक्तिकही इंटरॅक्शन खूप छान झालं होतं. ते म्हणाले, बेटा अगर आपको लंबा जीना है, खुशहाल जीना है तो आपको अपनी तबीयत संभालनी होगी और बाहर जाके कहीं तो निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तुम्हा लोकांना राहायला पाहिजे थोडे काही दिवस महिन्यातले वगैरे. म्हणजे असं तब्येतीसाठी खूप प्रेरित करायचे आणि ते खरे ही मॅन होते, पहिले ही मॅन होते. म्हणजे त्यांना बघून कितीतरी लोक प्रेरित झाले होते. म्हणजे आजच्या काळात आपण ते सिक्स पॅक आणि हे ते वगैरे म्हणतो, प्रोटीन शेक वगैरे म्हणतो, पण त्यांची खरी नॅचरल बॉडी होती, कमावलेली बॉडी होती मेहनतीनं आणि अतिशय कठीण परिस्थितीतून ते त्यांच्या धर्मेंद्र झाले होते. त्यामुळे त्यांनी खूप लोकांना प्रेरित केलं आणि मी नतमस्तक आहे त्यांना आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांनी जे काही इतकं छान त्यांची म्हणजे ते आमच्यामधनं कधीच जाणार नाहीत कारण त्यांनी इतकं छान काम करून ठेवलेलं आहे की ते आपल्याला कायम अजरामर राहतील. किशोरीताई, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदीच म्हणजे त्यांनी सिनेमामध्ये जे काम केलंय ते कधीही आपल्यातून जाणार नाही. त्यांचं सिनेमातलं काम मोठं आहेच. तुम्ही त्यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक संबंधांविषयी किंवा तुमचे कशा प्रकारे कौटुंबिक संबंध होते तेही सांगितलं. एक कायम असं म्हटलं जातं की धर्मेंद्रजींनी काही पिढ्यांसोबत इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि प्रत्येक पिढीला ते कम्फर्ट मिळवून देण्याचं काम करत होते. तितके ते सहजपणे वावरत होते. त्याविषयी तुमचे काही अनुभव? हो, आमच्या सिनेमात जेव्हा ते काम करत होते तेव्हा अगदी मस्त मोलाव. म्हणजे ते आले त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचं इतकं फॅन फॉलोईंग ना. तर आमचा जो ऍक्टर्सचा पण क्राऊड होता, जे ज्युनियर ऍक्टर्स होते सगळे त्यांना अगदी म्हणजे भोवऱ्यासारखं त्यांच्या आसपास गुणगायचे आणि त्यांना कामही करू द्यायचे नाही. कारण ते इतके गोड आणि सगळ्यांना प्रेमानं मिठी मारणं, भेटणं, शेक हँड करणं आणि ऍक्च्युअली ते ना ही मॅन होते. म्हणजे त्यांचे तुम्ही जर हात बघितले असते ना तर ते डबल बोटीने का म्हणत आपण तसं त्यांचे एक एक फिंगर, एक एक बोट त्यांचं डबल हाड असं होतं. इतकं ते सॉलिड त्यांनी कमवलेली बॉडी अशी त्यांची होती. म्हणजे तुम्ही बघाल तर त्यांची पर्सनॅलिटी फार कमी सिनेमांमध्ये दाखवली गेली पण त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचे मिस्चिव्हियस आणि एक नटखटपणा असायचा त्यांच्या अभिनयामध्ये आणि एक इनोसन्स असायचा. खूपच निरागसरित्या ते अभिनय करायचे. तो गोडवा सगळ्यांना खूप भावायचा म्हणजे भावतो आणि त्यामुळेच सगळे त्यांचे फॅन्स झाले होते आणि आम्ही तर वैयक्तिकरित्या आम्ही म्हणायचो की धरमजी आप ग्रेट हो आणि त्यांच्या घरी पण जाणं येणं वगैरे असायचं आणि त्यांचा परिवार म्हणजे बेसिकली क्लोज होता आम्हाला. तर त्यांना मी नतमस्तक आहे आणि श्रद्धांजली वाहू इच्छिते. किशोरीताई, एखादी आठवणीतली भेट धरमपाजींसोबत झालेली, एखादा आठवणीतला क्षण किंवा काही संवाद झाला असेल आठवणीतला, असं काही? त्यांची ना मेमरी इतकी शार्प होती ना. म्हणजे त्यांना गाण्याचे बोल पटकन लक्षात ठेवायचे किंवा मी तर त्यांच्या संपर्कात कमी होते जेवढे माझे यजमान दीपक बलराज विज होते किंवा माझे सासरे होते बलराजजी. पण मी पण त्यांना असं जेव्हा काही गॅप नंतर भेटले तेव्हा ते म्हणे, अरे कैसी हो बलराज, कैसे हैं. म्हणजे त्यांना एवढ्या आता विश्वामध्ये ते फिरायचे, एवढी लोक त्यांची ओळखीची होती पण त्यांनी लक्षात ठेवलं होतं आणि मला बघितल्यावर त्यांनी कनेक्ट केलं की सासरे कसे आहेत तुझे किंवा मिस्टर कसे आहेत तुझे, दीपक को बोलना आके मिले मुझे वगैरे असं.
म्हणजे त्यांची मेमरी इतकी शार्प होती ना. आणि उर्दू, ओ माय गॉड, जे काय ते शायरी करायचे उभ्या उभ्या, ते असे त्यांच्या म्हणजे शब्द असे म्हणजे काय म्हणतात चूर्ण फुल असे त्यांच्या शब्दातून असायचे. बर. इतके सुंदर ते काव्य करायचे, शायरी करायचे क्या बात. आणि सहजरित्या, माहित नाही कसं इतकं उत्स्फूर्त त्यांना सुचायचं, पण अतिशय हुशार, तेजस्वी, प्रेरित करणारे असं व्यक्तिमत्व. बरं. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत, सविस्तर आपल्या भावना मांडल्यात, सविस्तर आठवणी ज्या आहेत धर्मेंद्रजींबद्दलच्या त्या पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. त्यासाठी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे.